अनुसूचित जातीच्या आरक्षणाची उपवर्गीकरण प्रक्रिया लांबणीवर पडली का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करणाऱ्या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे। माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीला ही मुदतवाढ देण्यात आल्याची प्राथमिक माहिती। 14 सप्टेंबर रोजी मुदत संपणाऱ्या समितीला 14 मार्च 2026 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अनुसूचित जातींच्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करण्याची समितीवर जबाबदारी आहे आणि तथ्यांची छाननी करणं, उपवर्गीकरणाची आवश्यकता सिद्ध करण्याची जबाबदारी सुद्धा या समितीवर आहे। अधिक जाणून घेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, खूप मोठा कालावधी होतो आणि का नेमकी ही प्रक्रिया लांबणीवर पडलेली आहे, काय कारण समोर येतात या मागची? आपण जर बघितलं असेल तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण प्रक्रिया करण्यासाठी खरं तर एक समिती नेमण्यात आली होती। माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे। मात्र आता या समितीला जी आहे ते मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 14 सप्टेंबर रोजी मुदत संपणाऱ्या समितीस आता 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली। त्याचं प्रमुख कारण म्हणजे यामध्ये काही जर कोणाला सुचवायचं असेल, काही आणखी बदल करायचा असेल, यासाठी खऱ्या अर्थाने ही मुदतवाढ दिल्याची आपल्याला माहिती मिळते। खरं तर अनुसूचित जातीच्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करण्याची जबाबदारी समितीला देण्यात आली आहे। त्यासोबत जी तथ्य आहेत त्यांची छाननी करणं, उपवर्गीकरणाची आवश्यकता करण्याची जर सिद्ध करायचं असेल तर सिद्ध करण्याची जबाबदारी देखील या समितीवर देण्यात आलेली आहे। मात्र हेच कारण आहे की कोणाचाही नंतर आक्षेप असू नये यासाठी खऱ्या अर्थाने समितीला मुदतवाढ दिल्याची आपल्याला माहिती मिळते। श्रद्धा, अगदी सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय अनुसूचित जातीच्या आरक्षणासंदर्भात मोठी बातमी आहे। उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करणाऱ्या समितीला आता कोणतीही चुकीची माहिती समोर येऊ नये यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ही समिती आता आणखी यावर काम सुद्धा करेल।